अध्याय अष्टमाध्याय. श्री गणेशाय नमहा. जय जयजी सुखधामा, जय जयजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित. पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला. आनंद होतसे सकला, वैकुंठा सम नगरी ते. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती. सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तयांसी लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नळे पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तशीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाळी लिहिला, तो न चुकेची कवणाला. तदनुसार प्राणीमात्राला भोगणे प्राप्त असे की. कोणालाही जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. ऐसा विचार करूनी तत्काळ आले त्या स्थानी. स्वतः बैसले अनुष्ठानी, व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. शंकररावांची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती, म्हणून दृष्टांवरती गाणगापूर न सोडिले. ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयांसी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणोनी हितगोष्टी, मानसी विचारोनी. शेवटी त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशता. तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्राचे. पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भाव सांगती. कित्येक प्रातस्नाने करोणी, पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान, पद्य कुसुमे निवडोन. शंकर विष्णू दोघे जण, स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमाध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार विदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय नवमोध्याय. श्री गणेशाय नमहा. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शनी येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पे. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची जाहली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी, मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवेक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. तियेची घेऊन गाठी, शंकरराव सांगती गोष्टी. करोनी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन.
बाईसी द्रव्यलोभ पूर्ण आनंदले तियेचे मन, म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्यारकी. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनिया स्वामी प्रती कार्य आपुले करीन. मग एके दिवशी यती बैसले होते आनंदव्रती. शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामींचे बोले वचन हे ग्रहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथुनी उठले. चालले गावाबाहेरी आले शेखनुराच्या दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी. शेखनुऱ्याचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकरराव तया दिवशी खाना दिधला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध त्याने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची. स्वामी वचनी धरुणी भाव औषध घेती शंकरराव. तयांसी आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुनेगची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करिता ती. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. आघाद स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर तेने साधिती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत. सदा परिसुत भाविक भक्त 9वाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 10मोध्याय. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असितिपे. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार. परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळापाचे मनात यापरी विचार येत. सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तयांप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपकांनी सुवर्ण ताटी भरोणी आपणा पुढे येती. पाहोनी या ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापास दृढतर विवेकशास्त्रे तोडावा.
सोलापुरी काम्हा आम्हासी ऐसे सांगुनी सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार तयांचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठविले ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जननिगती घराहून परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करिता ते. महायात्रा स्वामीचरित्र पंथ क्रमिता मी किंकर मार्गी लागले अतिपवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण श्रोती होऊनी सावधान श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर आलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरवणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकोनी या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. ती एसी झाले गर्भधारण आनंदले उभयंताचे मन जो साक्षात उमारमण तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांडे ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी तो परमात्रा त्रिपुरारी गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविलेले तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला पाहुणी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. मृत्तिकेचा गज करोन पूजा करीती यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांसी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला पार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जग उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामुग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त ते धृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्व जन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनीही ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांसी सांगून दादा आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्यांचे जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जानोनी.
तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता करोनिया समग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन बाळाप्पा करील जप ध्यान तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली सदा कृपेची सावली आम्हावरी करवते. मागणे हेची स्वामींप्रती दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णूवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय एकादशोध्याय. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परिमरुगडीचे विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येवोनी सांगती तैसे करावे. मानाला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरोनी चित्ती सेवेकरी सेवा करीती जेथे वाहे भीमरती स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरोनी चित्ती आराधिती नरसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालिती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजन कोणी करीती गंगा स्नान नमस्कार घालती कोणी. तेथील सर्व सेवेकरी नित्य नियमे 2 प्रहरी मागोनिय मधुकरी निर्वाह करीती आपुला. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नरसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आटपोनी मागुती येत गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागुनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी आस्ता जाता वास रमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडूनी ग्रह सूतकांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. पंचपाकाने सेविती घरी येथे मागुती मधुकरी मिळती कोरड्या भाकरी. उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नव्हेची. आय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी ते खुनी ऐसी परी. बाळप्पासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरवणी जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी मागोनिया मधुकरी. जाओनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आनोनिया बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निषदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले. अतितर कष्ट सोसिले सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण. ऐसे पुण्य नसेची ऐसे विचार निषदिनी. येती बाळाप्पाचे मनी तथापि कष्ट सोसुनी नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 येती मूर्ती. येऊनिया दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहुनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित
जावयाचा विचार करीत तव तयासी एक पत्र शये खाली सापडले. त्यात लिहिली एक ओळ, करू नये उतावळी, ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परी ते न जाहले पूर्ण, आणखी ही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालोनी वृच्छित एक निघाला. तयांसी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामा भीतरी पकान्न मिळाले घरोघरी, बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिले. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदिती, आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी, गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशींचे ब्राह्मण वैशादिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती. तयांची जाहली गर्दी यात्रा उतरे घरोघरी, नाम घोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत, तैसे भिक्षुक ग्रहस्थ स्वामी दर्शना कारणे. कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर जती, रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रींचे महिमान केवे वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्यपावन देखोनी नगरी, बाळाप्पा तोषले अंतरी, पूर्व पुण्यतयांचे पदरी जन्म सार्थक जाहले. बाळाप्पा होऊनी सेवेकरी, स्वहस्ते करील श्री चाकरी, ती मधुर कथा चतुरी पुढीले अध्यायी परिसावी. जयाचा महिमा आगाध, जो केवळ सच्चिदानंद, विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत, श्रोते सदा परिसोत एकादशाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय द्वादशोध्याय. श्री गणेशाय नमः. कराया जग उद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत, तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रींजवळी. बाळाप्पाची मानसी तेव्हा चिंता पडली ऐसी, ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्याविन आज करुणे भोजन, बाळप्पाचे तन्मन स्वामी चरणी लागले. दर्शनेच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊनी हाती, गर्दी माझे प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहोन, बाळप्पाने धावून दृढ चरण धरियेले. कंठ सद्गतीत जाहला, चरणी भाळ ठेविला, क्षणेक मीपणा विसरला, परम तोषला मानसी. गंगा मिनली सागरी, जैसे तरंग जला भीतरी, तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर तैसा, कमलपुष्प न सोडी सहसा, स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडिली मिठी, ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुण, बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. धन्यता मानोनी मनी, बाळप्पा निघाले तेथोनी, परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्यांज सवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर, स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करोन आले बिराडी परतोन, जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला.
म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण, मार्गी तयांसी वर्तमान विदित एक जाहले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजज्ञे वाचुनी तेथ प्रवेश कोणाच न होय. ऐसे ऐकून वर्तमान बाळाप्पा मनी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्यार्पण आपुल्या हस्ते न हेची. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठण षटकर्मा ते आचरण, घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य, मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामींजवळ येऊनी, मस्तक ठेवूनी श्रीचरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले. चोळपा आदी करोन सेवेकरी बहुत जन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळप्पाचे अंतरी, सुंदराबाईचे करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी येसी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळाप्पा मनी आनंदला म्हणे सुदिन आज उगवला, सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे. बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पे. मी प्रिय बहु स्वामींसी ऐसा अभिमान तेयसी, गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहुनी नाना युक्ती योजन, मोडून टाकले भांडण एक चित्त सर्व केले. कोठीही असता समर्थ पूजाधिक भावया यथार्थ, तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही बस्ती करीती, परीत येते ही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामींप्रती, दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी बेंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र. तया दुःखी विवळ होतं म्हणती कैसे करावे. भोग भोगीला काही दिनी कागदाची पुडी बेंबीतुनी पडली, ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळपासी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुतांपरी बाळप्पा करी चाकरी, तयाचे अंतर परी स्वामीमय न जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगोनी बाळप्पासी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तयांप्रती एके दिनी समर्थ करीते. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थी दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तया लागून उचलून पाहता वाचून, न करावेची पूजन ते माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानेली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात, तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामींपुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणून, ते सुंदराबाई उचलोन नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पांप्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती, बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात शश्वर उभयता करी विचार, बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान, ऐसे बोले ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन, तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान, व्यर्थ माझा जन्म हा.
स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल येशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे. तेव्हा निरुत्तर जाहला, ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिट्ट्यांचा. तयाने पुसले वर्तमान, बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणले. म्हणे जावया आपणासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयंत्यांनी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी, भटची उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी, करी ऐसे लिहिलेसे. भटची मनी खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चये. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर दयाप्रती करतील यती दयाळ. जे केवळ दयाघन भक्त काज कल्पद्रुम, विष्णू शंकर दोघे जण तयांसी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समत, सदा प्रेमळ परिसोत 12 गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा, म्हणे श्रींची पूर्ण कृपा. मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला. वर्तले ऐसे वर्तमान, बाळप्पा एकनिष्ठा धरवण. स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंद करीत असे. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु, असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ. तिने सेवेकऱ्यांचं नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. श्रींते धरवणिया करी घेऊन गेले बाहेरी. पाहुनिया ऐशी परी बाई अंतरी कोपली. म्हणे यावे येऊन स्वामी केले आपणा अधीन. माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहाला. ते पासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याच्या बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत, राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाई बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ए सत्वर, म्हणे द्यावा जी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जवाब दिधला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकूनी जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकूनी कीर्ती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या.
कारभार चोळपाचे करी, जो होता आजवरी, तो काढून त्यासी दूरी, करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मनी, सहाय्य झाली आता राणी, सुंदरबाईचा गगनी, हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी, धनप्राप्ती तया भारी, समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी, काय झाली नवल परी, बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी, पडले होते श्रींजवळी, तयाची करुणिया झोळी, समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे ऊने तेथे, जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकते आणून, न लागता एक क्षण, 100वरी गणती झाली. झोळी चोळप्पा देऊन, समर्थ बोलले काय वचन, चोळप्पा तुझे फिटले ऋण, स्वस्त आता असावे. पाहुणीय द्रव्यासी, आनंद झाला तयासी, परीन आले मानसी, श्री चरण अंतरले. तयासी झाले मास 2, पुढे काय झाले वर्तमान, राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामींजवळी पातले. त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामींपाशी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामींपुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती, चोळप्पा ते काही न देती, ने तरी घेती हिरावणी. चोळप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले, बाळाप्पा सेवा करीता ती. कोणे एके अवसरी, सुंदराबाई बाळाप्पावरी रागाओ निदृष्टोत्तरी, ताडन करी बहुसाळ. त्या ऐकून बाळाप्पासी दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणांसी, म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार, जाहली असता रात्र, बाळाप्पा गेले बिराडावर, खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी, म्हणती जावे येथोनी, याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा द्यावयासी, बाळाप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित जाहले. तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळाप्पा दर्शनास येत, त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येताच त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी, आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत, हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पांसी, आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी, मानी नाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्यांची बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवित, ऐशा प्रकारे करोनी. बाईची कृत्ये दरबारी, विदित केली थोर थोरी, बाईने राहावे दुरी श्री चरणापासूनी. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकम झाला सत्वरी, बाईसी दुरी करावे. परी राणीसी भिवोनी, तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी, कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार, ऐसे ऐकून या उत्तर, बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करुनिया बाईसी, आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फैजदार, बाई करी शोक फार, घेत उर बुडवणी. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईंच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारांतून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नुपराये. मग सेवा करावयासी घेऊन आले बाळाप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयासी, द्रव्यशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून, करविले श्रींनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी, केली उत्तम प्रकारे, समर्थ ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळाप्पा राहत,
श्री पादुकांची पूजा करीत निरहार राहुनी, जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ, तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित, स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण, श्रुती होऊन सावधान, श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यांवरी स्वामी कृपाण करीती, सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता, जेने निवारे सर्व व्यथा, पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिते. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समत, सदा भक्त परिसोत, त्रयोदशोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभ भवन्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय चतुर्दशोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अघशमना, जय जयाजी परम पावना, दीनबंधो जगद्गुरु. आपल्या कृपे निश्चित 13 अध्यायांपर्यंत वर्णिले स्वामी चरित्र सारामृत आता पुढे वदवावे. आपल्या कथा वदावया, बुद्धी देई स्वामी राया, चरित्र ऐकुनी श्रोतया, संतोष हो भौसाळ. कैसी करावी आपुली भक्ती, हे नेनेमी मंदमती, परिप्रश्न करिता श्रोती, अल्पमती सांगतसे. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी ध्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे आटोपणी, मग बैसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामीचरणी, पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन, घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावण, सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य, फल तांबूल दक्षिणा शुद्ध, अर्पावे नाना खाद्य, नैवेद्या कारणे स्वामींच्या. षोडोपचारे पूजन, करावे सद्भावे करुण, धूप दीपार्थिक अर्पुण, नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर, उभे राहावे समोर, मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र, नाम मंत्र श्रेष्ठपे. अजानुबाहू सुहास्य वदन, काशाय वस्त्र परिधान, भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी. मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगहरणा, परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतिवर्या, जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांड दिशा, वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादिक समग्र तूच रूपे नटलासी. कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आदिमध्याग्र, कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेसा. वेदांचाही तर्क चांचरे, शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुखही निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षी दीनानाथा, दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना, आणावी जी आपुल्या मना, कृपा समुद्री या मीना, आश्रय देईजे सदैव. पाप तापा आणि दैन्य सर्व जाओ निर्सोन, इहलोकी सौख्य देवन, परलोक साधन करावे. दुस्तर हा भवसागर, याचे पावावया पैल तीर, त्वनाम तरणी साचार, प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा, कल्पना आणि वासना, भ्रांती फुली नाना, न बाधोत तुझ्या कृपे. कीर्ती वर्णू आपुले गुण, द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निर्सोन, ज्ञानार्क हृदयी प्रकटोपे. शांती मनी सदा बसो, व्रताभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निरसो, तुझ्या भजनी चित्त बसो, व्रथा विषयांची नसो,
वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्ये विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन, इतके द्यावे वरदान कृपा करी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नानामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषणी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाण उपोषण सोडावे. तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी, अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. ब्राह्मण क्षत्रियांदिका लागोनी मुख्य जप हा चहुवणी, स्त्रियांनीही निषेधनी जप याचा करावा. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पे. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात, जयसी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. दंभे षोडोपचारे पूजिता परिप्रिय नवेची सर्वता, भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते. जय जयजी आनंद कंदा, जय जयजी करुणा समुद्रा, विष्णू शंकराची या छंदा कृपा करोनी पुरवावे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत, सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.